हाय हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? हॅप्पी ना? हॅप्पीच राहा. मी प्रतीक्षा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आहे दुपारचा टाईम, दुपारी बोर झाली आहे, म्हटलं काय करावं. तर माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आणि ती मला करायचं आहे. कारण आता पिऊ पण झोपली आहे. पिऊ पण दाखवते तुम्हाला, पिऊ झोपली आहे आता. कारण ती झोपली ना तर काय मला काय करावं काही कळत नाही. ती इकडे झोपली आहे. मग म्हटलं काय करावं आता, टाईम तर काही जाणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी बनवूया. तर मी एक रेसिपी बनवणार आहे आणि ती तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. तर चला स्टार्ट करूया. मी ना ढोकळा बऱ्याच वेळेस केलेला आहे, पण माझ्याकडून ना कधी परफेक्ट बनलाच नाही. कारण मला काही माहिती जमतच नाही होते. म्हणजे मी प्रत्येक वेळेस बनवते ना तर काय होतं की सगळं व्यवस्थित बनतं आणि जे आपण ते हे राहतं ना ढोकळायचं, ते पूर्ण ना चिपकून जातं, नाही तर मग ते ना बनतच नाही, म्हणजे कच्चं कच्चंच राहून जातं. तर मी आता परत ट्राय करून बघणार आहे. नाही तर बाकी केक पण माझ्याकडून एवढा छान बनतो ना, जे केकचा स्पंज असतो ना तो पण एवढा छान बनतो ना, पण ढोकळ्याचा काय प्रॉब्लेम काय माहिती. तर मी आता ट्राय करते आहे आणि मी काही मेजरमेंट काही केलेलं नाही, म्हणजे फक्त आपल्या अंदाजे. तर मी तसं मी ना हे 1 वाटी बेसन घेतलं आणि थोडासा रवा घेतलेला आहे, फक्त एवढाच. थोडासा रवा घेतला आणि मी आता हे बेसन त्याच्यामध्ये टाकणार आहे. मी ना आता बॅटर तयार करून ठेवलं आणि आता त्याला फक्त 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनटं तसंच ठेवून देणार आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचं नंतर. 10 मिनटं झालेली आहे बॅटरला. 10 मिनटं तसंच ठेवून दिलं. आता 10 मिनटं झाली. मी ना इकडं कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं. आता पाणी टाकतं त्याच्यामध्ये. बस एवढंच पाणी टाकायचं थोडं, जेणेकरून आपली कढई खालून खराब नाही हो, आणि ते वाफाळ्यासाठी तेवढं पाणी टाकायचं. आणि बॅटर इथं मस्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे इनो. मी ना आता इनो टाकून घेते याच्यात. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं तेल टाकणार आहे. आणि थोडं तेल आहे ना प्लेटला पण लावून घ्यायचं. मी ना प्लेटला तेल लावून घेतलं. मला हे बॅटर आहे ना प्लेटमध्ये टाकून घेते. छान सगळं प्लेटमध्ये टाकून घेतलं. आणि इकडे ना पाण्याला पण उकळी आलेली आहे आपल्या. तर मी आता हे त्याच्यामध्ये ठेवते. आता मी बॅटर त्याच्यामध्ये टाकून ते छान असं ठेवले आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवून देते. मी छान असं झाकून ठेवलं त्याला आणि त्याला कमीत कमी 20 मिनिटं तरी होऊ द्यावं लागेल. मग त्याच्यानंतर आपण
हे नाही व्हायचं होतं तेच झालं. आणि ढोकळा माझ्याकडून काही बनलाच नाही. काय झालं ना, मी ती प्लेट ठेवली ना, ही प्लेट आहे ना, जी मी प्लेट याच्यावर अशी ठेवली ना, तर ती प्लेट त्याला चिपकली आणि ती प्लेट चिपकली त्याला आणि त्यानं वाफ पकडून घेतली आणि ती वाफ पकडली ना, ते फुलायचं ना, ते फुललं नाही, म्हणजे फुलायला लागलं ना, ते त्याला चिपकून गेलं वरती येऊन, म्हणजे त्याला चिपकलं आणि पूर्ण माझा ढोकळा मी पूर्ण त्याला चमच्याने राग आला मला, मी असंच करून त्याला हे करून टाकलं. म्हणजे मग बनत नाही यार, म्हणजे मग सगळं बनतं ना, हा काय प्रॉब्लेम काय माहिती. आणि म्हणजे मी रेडीमेड पण आणलं ना ढोकळ्याचं, ते पण माझ्याकडून बनत नाही. म्हणजे ढोकळ्याचं माझं काही दूरपर्यंत संबंध, तसा पण मला ढोकळा आवडत नाही, म्हणून मी त्याला बनवायचं एवढं ट्राय पण नाही करत. पण म्हटलं चला आज ट्राय करून बघू, पण ते तसंच होऊन गेलं. याच्यासाठी काय करावं लागतं ना, खरं कमेंट करून सांगा मला. आणि ढोकळा काही बनला नाही बघा, पूर्ण कसं होऊन गेलं. आता याचं मी काही नाही करू शकत, त्याला फक्त फेकून देणे. ठीक आहे, आता नेक्स्ट टाईम परत ट्राय करू आणि छान बनला पाहिजे, याची नक्की कोशिश करू की छान झालाच पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे. तर ठीक आहे, आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.